2029 मध्ये जी लढाई तिथं होणार आहे ती फार जबरदस्त होणार आहे। महाराष्ट्राचे सर्वसामान्य लोक आणि महाराष्ट्राचे मराठी पत्रकार त्यांच्याबरोबर आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। त्याप्रमाणे निधी पर किलोमीटर जर खर्च काढला, वेळासारखा खर्च म्हणजे नॅशनल हायवेला पैसे लागत नाहीत तेवढे इथं स्टेट हायवेला या सरकारच्या काळामध्ये तिथे लागतात। पुणे रिंग रोड मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं मोठ्या प्रकारात तिथं एक कॉस्ट एस्किलेशन झालंय। 86,000 कोटी रुपये जे तुम्ही त्या कॉरिडॉरसाठी देणार आहात, ते आपला कुठला तो तीर्थयात्रा शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटी त्याला अलोकेट केले। हे 1,25,000 वर जायला वेळ लागणार नाही। त्यात न शेतकऱ्याचा फायदा होणार, फक्त फायदा कोणाचा तर नेत्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होईल असं मला वाटतं। अनेक ठिकाणी अनेक नेत्यांचे साम्राज्य आहे। तिथं महाराज यशवंतराव होळकर महामंडळ याच्यासाठी गेल्या वेळेस 1,000 कोटी रुपये दिले होते, 1 रुपया खर्च झाला नाही। अलोकेशन चांगल्या पद्धतीचं तुम्ही केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात निधी पर किलोमीटर जर खर्च काढला, वेळासारखा खर्च म्हणजे नॅशनल हायवेला पैसे लागत नाहीत तेवढे इथं स्टेट हायवेला या सरकारच्या काळामध्ये तिथे लागतात। कारण हा जो MSRDC आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा हा पूर्वी खाल्ला गेला आहे, हे आम्ही सातत्याने तिथं सांगितलं आहे। पुणे रिंग रोड मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं मोठ्या प्रकारात तिथं एक कॉस्ट एस्किलेशन झालंय। त्यामुळे आता काल बोलत असताना जो 86,000 कोटी रुपये जे तुम्ही त्या कॉरिडॉरसाठी देणार आहात, ते आपला कुठला तो तीर्थयात्रा शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटी त्याला अलोकेट केलेत। आता उद्या जाऊन एस्किलेशन बघता मी तुम्हाला आजच सांगतो की हे 1,25,000 वर जायला वेळ लागणार नाही। त्यात न शेतकऱ्याचा फायदा होणार, फक्त फायदा कोणाचा तर नेत्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होईल असं मला वाटतं। दादा, पुण्यामध्ये नुकतीच एक बलात्काराची प्रकरण समोर आलं होतं। काल देखील रात्री स्वारगेटमध्ये रात्रभर अंधार होता, लाईट गायब झाली होती, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल झाले। काय नाही आणि त्यालाच धरून प्रताप सरनाईक यांनी त्या प्रकरणाला घेऊन एक समिती नेमण्याचे आदेश दिले होते आणि 7 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। मात्र 15 दिवस झाले तरी कोणतीही समिती नेमली गेली नाही आणि कोणताही अहवाल सादर केला गेला। समिती सोडा, याच्या आधी अनेक SIT फॉर्म झाल्या होत्या, लाठीचार्जवर SIT झाली होती, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर SIT झाली होती, पण त्यातून निघालं काय? काही निघालेलं नाही, त्यातून लोकांना काही मिळत नाही। त्यामुळे ह्या समिती असतात, हजारो समिती या राज्यामध्ये फॉर्म झालेल्या आहेत, त्यातून उत्तर कोणाला काय आलेलं नाही। त्यामुळे उगाच काय बोलून होत नसतं। दुर्दैव असं की महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या केसेस या मोठ्या प्रमाणात तिथं वाढत चाललेल्या आहेत आणि त्या बाबतीत कुणीही काय करत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आता सुशील सोळंके पासून माझ्या जीवाला धोका असल्याचं अशोक सोळंके म्हणाले। एक व्हिडिओ आलेला आहे सोळंकेच्या तिकीटवरती आता त्यांना मारहाण करतात। सध्या बीडमध्ये नेमकं चालले काय? कारण सगळ्या अजून गायब आहे। बीड फक्त सोडा, पुण्यात तसेच काय प्रकरण झालेले आपल्याला माहिती, पोलिसालाच मारलंय तिथं पुण्यामध्ये। तर त्याच्याचबरोबर तहसीलदार, महिला तहसीलदारवर मारहाण झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे। वाळू माफियांकडनं साताऱ्यामध्ये वेगळे प्रकारचे प्रकरण तिथं सुरू झालेलं आहे। म्हणजे अनेक ठिकाणी अनेक नेत्यांचे साम्राज्य आहेत आणि त्या साम्राज्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते हे कुठेतरी त्यांचे सुभेदार आहेत असं ते समजतात आणि ते सुभेदार म्हणजे जे कोणी कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते सामान्य लोकांना म्हणजे प्रजा जी आहे त्या प्रजेला तिथं मारहाण नाही तर त्यांचा मर्डर नाही तर रेप करताना आपल्याला बघायला मिळतात। आमचं एकच म्हणणं आहे, इथं साम्राज्य जर कोणाचं पाहिजे तर रयतेचं राज्य पाहिजे, सामान्य लोकांचं पाहिजे। आणि इथं अशा पद्धतीने कुठल्याही पक्षाचा नेता विरोधातला असू नाही तर सत्तेतला असू, त्याचा कार्यकर्ता असू नाही तर नेता असू, त्याला पहिला धरायचा, उचलायचं, जेलमध्ये टाकायचं, कारवाई करायची, मग सरकारने बोलायचं असं आमचं सगळ्यांचं मत आहे। आज बलिदान दिन आहे, आज तिथं छत्रपती। त्याच्याचबरोबर दुसरा प्रश्न जो लहान मुलांच्या वतीने शाळेच्या गणवेशाचा हा आम्ही मांडला होता अधिवेशनात बोलत असताना, तुम्हाला आठवत असेल जेव्हा गणवेशचा मुद्दा मी मांडत होतो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी तिथं 2 प्रकारचे गणवेश आणले होते, एक पूर्वीचा आणि एक आत्ताचा। त्याच्यात त्यांनी मला सांगितलं होतं, रोहित बघ क्वालिटी किती भारी आहे। मी त्यांना सांगितलं होतं हे जे मटेरियल आहे ते गुजरातचं मटेरियल आहे, ते काय चांगल्या क्वालिटीचं नाही। तुम्ही ठीक आहे एखाद दुसरं कुठेतरी बनवून मला दाखवताय आणि फक्त टीव्हीसाठी तिथं बोलत आहात, पण मी तुम्हाला सांगतो ही योजना चालणार नाही। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। त्यात अजितदादांनी सांगितलं त्याला एक गणवेश पाठवून द्या। मला दादांना सांगायचे, दादा मला तर गणवेश पोचला नाहीच, पण तिथं असणाऱ्या गरीबाच्या मुलांना सुद्धा गणवेश पोचला नाही। मागच्या बाजूला देसाई साहेब होते, उद्या घालून या असं त्यांनी सांगितलं, त्यांनी हसण्यावारी नेलं,
भुसे साहेब होते त्यावेळेस ते सुद्धा तिथे हसत होते आणि योगायोगाने ते आजचे मंत्री आहेत. आता आम्ही त्यावेळेस मुद्दा मांडला, आम्ही म्हणत होतो त्याच्यामध्ये त्रुटी आहे, ते चालणार नाही, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय. मी खरं तर सरकारचं आता स्वागत करतो की त्यांनी तो GR कॅन्सल केला आणि आता नवीन ओरिजिनल पूर्वी कसा ज्या पद्धतीने गणवेश दिला जात होता तसा गणवेश आता द्यायला त्यांनी सुरुवात केलेला आहे. पण कृपा करून गेल्या वेळेस सुरुवातीला गणवेश मिळाले नाही. एकदा मी सांगतो की गेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार जो झालेला आहे तो सुद्धा उघडकीस आणण्याची जरूरत आहे. कारण सरकार करतं असं की एखादी योजना डिस्कंटिन्यू करतं की याच्यामध्ये त्रुटी होत्या. अरे पण त्रुटी काय ह्या लोकांना तुम्ही सांगा, कारण का पैसा हा मंत्र्यांचा आमदारांचा नसून हा सामान्य लोक गरिबाचा पैसा आहे. त्यामुळे या बाबतीत सखोल चौकशी व्हावी अशी विनंती त्या ठिकाणी करतो. काल आपण जर बघितलं तर सरकारने म्हणजे अजितदादांनी बजेट की तुम्ही काय करणार आहात या वर्षी लोकांना सांगा, त्याच्यासाठी मोठं बजेट ठेवा. जे काय 12 मंदिरं जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधली होती त्यांना पुनर्जीवित करायचं असेल, त्या डागडुजीसाठी पैसा द्यायचा असेल, पंढरपूरला मोठा वाडा आहे, तिथं राजस्थानमध्ये वाडे आहेत, उत्तर प्रदेशमध्ये वाडे आहेत, मग ते तिथं नीट करून तिथं वाडा नीट झाल्यानंतर गरीब लोक जे आपल्या महाराष्ट्रातून देवदेवाला तिकडे जातात तिथं जाऊन राहण्याची व्यवस्था तुम्ही करा. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काय करणार आहात हे आम्ही ठाम सरकारला तिथं विचारणार आहोत. त्याच्याच बरोबर या सरकारने शब्दाचा खेळ कसा केला बघा. तिथं महाराज यशवंतराव होळकर महामंडळ याच्यासाठी गेल्या वेळेस 1000 कोटी रुपये दिले होते, 1 रुपया खर्च झाला नाही. आता सुद्धा तुम्ही बजेटमध्ये जर बघितलं असेल तर समाजनिहाय जातीनिहाय त्यांचे जे महामानव आहेत त्यांच्या नावाने तिथं वेगवेगळी महामंडळं काढली. याला झाले 2 वर्ष, महामंडळाला 1 रुपया दिला नाही. त्याच्याच बरोबर तिथे लागणारं जे मनुष्यबळ आहे ते सुद्धा सरकारकडनं दिलं गेलं नाही. दुसऱ्या बाजूला आम्हाला म्हणतात तुम्ही जातीवर त्या ठिकाणी राजकारण करता. खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे, कारण तुम्ही जर बजेटचं बघितलं तर तुम्ही फक्त नावाचा आणि तिथे असणारा महामानवांचा वापर करता, पण त्याला लागणारा जो निधी आहे जो गरिबाला तिथे मिळणार आहे तो मात्र तुम्ही देत नाही. म्हणजे खरं जातीवादी राजकारण जर कुणी करत असेल तर हे सरकारमध्ये बसणारे सर्व नेते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. मी विनंती करतो या सर्व महामंडळाला पैसे दिलेच पाहिजे, मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे आणि तिथे असणारे जे समाज बांधव आहेत त्यांना न्याय त्या योजनेच्या माध्यमातून मिळाला पाहिजे, हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि काल बजेटमध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली असेल, शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. त्यात महत्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडंसं हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना ज्यांना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली. त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात, त्याला निधी देण्यात यावा आणि ज्या योजना चालू ठेवल्यात त्याचा निधी वाढवण्यात यावा अशी विनंती सरकारला त्या ठिकाणी मी करतो. पुण्यामध्ये उपस्थित केलाय की याच्यात आणखी ज्या महत्वाच्या 4 योजना मागच्या सरकारमध्ये होत्या, ज्याच्यात शिवभोजन थाळी असो, आनंदाचा शिरा असो, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असो, असं संभाजीराजांच्या विरोधात जो व्यक्ती बोलला कोरटकर तो कुठेतरी आता हायकोर्टला येणार आहे असं आम्हाला कळते. लपून बसला होता मध्य प्रदेशमध्ये, म्हणजे मध्य प्रदेशच्या सरकारचा वरधास्त त्याच्या डोक्यावर होता, त्याचा संपर्क त्या लेवलला असावा. आता बाहेर निघणार आहे तो. आता बिळातून जर कोरटकर बाहेर निघत असेल तर पोलिसांनी त्यांच्या बाबतीत काय करायचं, पकडा त्याच्यावर कारवाई करा, मग बघू कोर्ट काय म्हणतं. ही हिंमत तुम्हाला आजच्या बलिदान दिनानिमित्त तुम्हाला दाखवावीच लागेल असं सरकारला या ठिकाणी आम्ही बोलत आहोत. काल बजेट होतं म्हणून आम्ही या विषयाबद्दल बोललो नाही, पण हा विषय आम्ही सोडणार नाही. अशा पद्धतीने महामानवांचा अपमान जर कुणी करत असेल तर महाराष्ट्र कदापि तो अपमान सहन करणार नाही. दादा, एक नवी मुंबईतलं प्रकरण आहे. तुषार घरात जेलमध्ये असताना सुद्धा लढतायत. त्यांचा आत्मविश्वास हा खूप मोठा आहे, कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे सर्वसामान्य लोक आणि महाराष्ट्राचे मराठी पत्रकार त्यांच्याबरोबर आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. काल त्यांच्या बंधूंशी बोलणं झालेलं आहे, वकिलांशी बोलणं सुरू आहे आणि लवकरच त्यांना त्या जेलमधून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. पण त्यांचा जो लढा आहे, ज्यांच्यासाठी त्यांनी लढा लढला
तो लढा आपल्या सर्वांना मिळून त्या ठिकाणी पुढे न्यावा लागेल. आज उद्या बजेटची चर्चा आहे. तिसऱ्या दिवशी या बाबतीत आम्ही काय करणार आहोत स्पष्टपणे आम्ही परवा नक्कीच या बाबतीत बोलू. नाही, नाईक साहेबांना न्याय हा सीएम साहेबांकडे मिळेल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. लोकांवर न्याय अन्याय होतो तिथे असं लोकांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कळेल. पण शिंदे साहेबांवर नक्कीच अन्याय होईल असं कुठेतरी चर्चा ही लोकांमध्ये तिथं सुरू झालेली आहे. त्याच्याबरोबर नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर तिथं मोठ्या प्रमाणात दबदबा हा तयार केला गेला होता. नाईक साहेबांना मंत्री कशामुळे केलेला आहे की तिथला जो शिंदे साहेबांचा दबदबा आहे हा कुठेतरी कमी व्हावा. आता काल जर तुम्ही बघितलं तर काल ज्यांचा प्रवेश काँग्रेसमधून शिंदे गटामध्ये झाला ते म्हणजे आपले दंगेकर साहेब. खरं तर अशी चर्चा आहे ती त्यांनाच माहिती, दंगेकर साहेबांना बीजेपीमध्ये जायचं होतं. पण बीजेपीमध्ये जे तिथले उमेदवार आहेत आमदारकीचे ते थोडे स्ट्रॉंग असल्यामुळे आणि सगळ्यांना आता अंदाज आलेला आहे की 2029ला ही जी महायुतीमधले सर्व पक्ष ते वेगळे वेगळे लढणार आहेत. त्यामुळे मग बीजेपीमध्ये गेलं तर आपल्याला कुठेतरी तिकीट कट होऊ शकतं. शिंदे गटात गेलं तर 2029ला आमदारकीला आपल्याला उभं राहता येईल असा विचार कदाचित दंगेकर साहेबांचा असल्यामुळे, आणि हे फक्त हितच झालं असं समजू नका, हे बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. कोकणात सुद्धा एका ठिकाणी जिथं त्यांचाच उमेदवार आज निवडून आलेला आहे तिथं पर्यायी उमेदवार हा शिंदे साहेबांनी उभा केला आहे. कारण का काही असे नेते आहेत जे शिंदे साहेबांबरोबर आज आहेत पण देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर फार क्लोज आहेत असं समजलं जातं. त्यांना सुद्धा पर्याय शिंदे साहेब आज उभा करत आहेत. याच्यावरून एकच कळतं की 2029 मध्ये जी लढाई तिथं होणार आहे ती फार जबरदस्त होणार आहे, फार ताकदीची तिथं होणार आहे. त्यामुळे त्याची सुरुवात महायुतीमधून आजपासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.